नमस्कार. बैलपोळा हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा व शेतीचा अविभाज्य भाग आहे. आपल्याकडे सणाची कमतरता नाही, पण मातीची नाती सांगणारा सर्वात मनाचा सण म्हणजे बैलपोळा. ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण जगाचा अन्नाचा भार आहे, त्या बैलाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. मी चंद्रपूरवरून ताडोबासाठी निघालो होतो. त्या टायमाला मला काही हरिण पण दिसले होते. अशाच प्रकारे ताडोबामधून जाताना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण पाहायला भेटतात. तयारी सणाची ओढ मनाची. श्रावण संपत आला की वेळ लागते, ते म्हणजे पिठोरी अमावस्याची. पोळाच्या आदल्या दिवशी बैलांना खांदा मळणी केली जाते. म्हणजे काय तर त्यांच्या खांद्याला हळद व तेलाची मालिश केली जाते. सजले नंदी नटले नंदी. पोळ्याच्या दिवशी बैलांना नदीवर घेऊन स्वच्छ अंघोळ घातली जाते. मग सकाळी सुरू होतो खरा सोहळा त्यांना सजवण्याचा. शिंगांना बेगड आणि छान रंग लावणारे जातात. अंगावर रेशमी झूल टाकली जाते. गळ्यात घुंगुरमाळा, कपाळावर बाशिंग आणि पायात वाडे घातले जातात. आजच्या दिवशी बैलांकडून कोणत्याही प्रकारचे काम करून घेतले जात नाही. तो त्यांच्या हक्काचा सुट्टीचा दिवस असतो. घराघरात सुवासिक पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. बैलांना ओवाळून त्यांना गोड पुरणपोळीचा घास भरवला जातो. संध्याकाळी गावाच्या वेशीवर तोरण बांधले जातात आणि ढोल ताशाच्या गजरात, गुलालाच्या उधाळ्यात वाजत वाजत बैलाची मिरवणूक काढण्यात येते. तो उत्साह व ती ऊर्जा खरोखरच पाहण्यासारखी आहे. एका ओळीत सांगायचं तर बैल आहे तर शेती आहे, आणि शेती आहे तर आपण आहोत. आज ट्रॅक्टर आले, आधुनिक यंत्र आली, पण म्हणून बैलाचं महत्त्व कमी होत नाही. हा सण आपल्याला शिकवतो की निसर्ग आणि प्राण्याशिवाय आपलं अस्तित्व अपूर्ण आहे. आपल्या अन्नाच्या प्रत्येक कणामध्ये ज्यांचं रक्त घाम आहे, त्या मुक्या प्राण्याला थँक्यू म्हणण्याचा हा दिवस. ज्या व्यक्तीकडे शेती किंवा बैल नसेल, तो व्यक्ती मातीच्या बैलांची पण पूजा करू शकतो. अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपल्याला खूप काही शिकवून जातो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला यात काही बदल हवे असतील किंवा तुमच्या गावाकडच्या पोळ्याबद्दल काही खास आठवण जोडायची असेल तर नक्की सांगा.